श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ हा नवीन आहे. या व्हिडिओच्या बाबतीत जर कोणाला काही प्रश्न असतील, काही कमेंट्सद्वारे तुम्ही विचारू शकता. बघा, बऱ्याच लोकांच्या अशा समस्या आहेत की ज्या म्हणजे आर्थिक संकट, आर्थिक प्रगती व्हावी किंवा उद्योगधंदा चालावा, यासाठी आज अशी प्रभावी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे. जो कष्ट करत असतो त्याला नशिबाची साथ असते, पण खरं पाहिजे तर नशिबाची देखील आपल्याला साथ पाहिजे आणि नशीबही लागतं त्याला. ज्याच्यावर ही वेळ आलेली आहे त्यालाही ते माहिती आहे. पण नशीब कधी साथ देणार? जर तुमचे कर्म चांगले असतील तर नक्कीच तुमचं चांगलं होईल, यात काही शंका नाही. कारण कर्माचा सिद्धांत हे सांगतो की कर्माचा सिद्धांत हे सांगतो की आपण जर कोणाचं चांगलं केलं तर आपलंही त्यापेक्षा चांगलं होत असतं, आणि आपण जर कोणाचं वाईट केलं तर आपलंही त्यापेक्षा जास्त वाईट होत असतं. त्यासाठी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत की जरी आपल्याकडून कोणाचं मन दुखावलं असेल, कुणांना नकळत आपल्याकडून काही चुका झालेल्या असतील तर त्या चुकांचं क्षमापण म्हणजेच आपण आपली सेवा करत राहायचं. त्यातून आपल्याला झालेल्या चुकांचं आपण सेवा केली तर आपल्या नशिबात जे नाही ते देखील आपल्याला. आजचा व्हिडिओ हा या बाबतीतच आहे. आपली जी आवक आहे किंवा आपण ज्याच्यासाठी जो उद्योगधंदा आपण सुरू केलेला आहे त्यामध्ये आवक व्हावी, वाढ व्हावी, म्हणजेच तुमच्याकडे येणारा ग्राहक जो आहे त्याचा ओघ वाढावा. उद्योगधंदा कुठलाही असो, किराण्याचं दुकान असो, मेडिकल असो, बुटीक असो, पार्लर असो, साधं न्हाव्याचं देखील दुकान असो, कुठलंही दुकान असो, किराणा दुकान असेल म्हणजे जिथं तुमच्या पोटाचा उदरनिर्वाह तुम्ही कोणत्या याच्याद्वारे करता त्या बाबतीतला उद्योगधंदा. चपलांचंही दुकान असेल किंवा साधं किराणा दुकान असेल, दूध डेअरी असेल, कुठलाही उद्योगधंदा असेल, तर जर हा उद्योगधंदा चालत नसेल, पाहिजे तेवढा ग्राहकांचा ओघ तुमच्या धंद्याकडे नाही आहे, त्याबाबतचा त्यांनी कोणती सेवा करायची, हे सेवा करत असताना आपल्याला स्वामींवर पूर्णपणे विश्वास पाहिजे. आपल्याला आपल्या देवावर विश्वास पाहिजे किंवा आपण जे काही मानत असाल गुरु कोणतेही असो, पण त्यांच्यावर तुमचा विश्वास हा पाहिजे. प्रामाणिकपणे तुम्ही कष्ट करत आहात, पण तरी पण आपल्याला नशिबाची साथ लागते आणि आपलं नशीब बदलण्यासाठी आपल्याला काही सेवा करायच्या असतात. ज्या सेवा केल्याने आपल्या आजूबाजूच्या ज्या काही नकारात्मकता असतील, ज्या काही असलेल्या जेवढ्या नकारात्मकता असेल, आपली कष्ट करायची तयारी असेल पण आपल्याला साथ मिळत नसेल, तर अशा वेळी आजचा हा व्हिडिओ ज्याची आवक झालेली नाही, ज्यांचा उद्योगधंदा चालत नाही, कुठल्याच प्रकारची आर्थिक प्रगल्भता येत नाही, तर त्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे. आणि या व्हिडिओद्वारे मी सेवा काय आहे ते तुम्हाला आता सांगते. तर तुम्ही ही सेवा दिवसभरात केव्हाही करू शकता. ही सेवा 40 दिवसांची आहे. या सेवेमध्ये आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचा मंत्रजाप हा 11 माळी करायचा आहे. या सेवेमध्ये तुम्हाला श्री सूक्ताचं पठणही करायचं आहे. श्री सूक्ताचं पठण देखील तुम्हाला 11 वेळेस करायचं आहे. श्री सूक्ताचं पठण करत असताना 10 वेळेस तुम्हाला श्री सूक्त म्हणायचं आणि 11व्या वेळेला फलश्रुती म्हणायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रही पठण करायचं आहे. तेही तुम्ही 11 वेळेस करायचं आहे. 10 वेळेस तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे आणि 10व्या ओळीपर्यंत व्यंकटेश स्तोत्र आहे. आणि त्यानंतर ज्या ओळी आहे 10व्या ओळीनंतरची ती त्याची फलश्रुती आहे. हे आवर्जून नीट ऐकून समजून घ्या, म्हणजे तुम्हाला ही सेवा करताना कुठल्याच प्रकारचं विघ्न येणार नाही. आणि त्यातल्या त्यात जर कोणाला व्हिडिओ समजत नसेल त्यांनी वारंवार बघा, त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. आणि त्यानंतर तुम्हाला कुबेर मंत्रही जप करायचा आहे. तुम्ही 24 वेळाही करू शकता किंवा 1 माळही करू शकता, 11 माळीही करू शकता. पण ही सेवा करत असताना तुम्हाला ती तुमच्या देवघरासमोर बसून करायची आहे.
जर तुमच्या देवघरामध्ये श्रीयंत्र असेल तर तुम्ही श्रीयंत्रावर कमळगट्ट्याची माळ ठेवूनही ही सेवा करू शकता, किंवा ज्यांच्याकडे श्रीयंत्र नाही आहे त्यांनी देवघरासमोर बसूनही ही सेवा करायची आहे. परत असा प्रश्न असेल की श्री सुक्त आम्ही कोणतं म्हणावं, प्राकृत म्हणावं की संस्कृतमधलं म्हणावं. पण संस्कृतमधलं श्री सुक्त तुम्ही जर एकदा दोनदा जर पठण केलं तर त्याच्यानंतर तुम्हाला वारंवार केल्यानंतर तुम्हाला ते पाठ होईल. त्यामुळे संस्कृतमधलं श्रीसूक्त तुम्ही म्हणायला हरकत नाही. त्यानंतर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रही जर जमत असेल तर संस्कृतमध्ये म्हणा. संस्कृतमधलं जे व्यंकटेश स्तोत्र आहे ते अतिशय प्रभावी आहे आणि त्यातल्या त्यात ते व्यंकटेश स्तोत्र म्हणत असताना तुम्हाला जाणवेल की त्यामध्ये किती शक्ती आहे, आणि ते थोडंसंच आहे 7-8 ओळीचं. त्यामुळे ते तुम्हाला म्हणायला हरकत नाही. व्यंकटेश स्तोत्र कोणतं तर व्यंकटेश वासुदेव प्रद्युम्नमित विक्रमा संकर्षणो निरुद्धश्च शेषादी प्रतपतिरेवच हे म्हणायचं आहे. त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. त्यानंतर एक माळ आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे. ओम महालक्ष्मीची विद्महे विष्णू पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. हा मंत्र तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे. एक माळ 9 मंत्र म्हणायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. त्यानंतर तुम्हाला कुबेर मंत्रही म्हणायचा आहे जो 24 वेळेस म्हणायचा आहे. ह्या सर्व सेवा करत असताना जर तुम्ही एक माळ मंत्र जर केला तर नामस्मरण केलं तर खूपच चांगलं. सर्वप्रथम की ही सेवा तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकता. 12 ते 12:30च्या दरम्यान देखील तुम्ही करू शकता. कुठली सेवा करत असताना तुम्हाला खूप सारे प्रश्न पडत असतात तर त्या प्रश्नांचं निराकरण करण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमध्ये करणार आहे. तर बघा, श्रीसूक्त किती वेळेस म्हणायचं तर 11 वेळेस म्हणायचं. 10 वेळेस श्रीसूक्त म्हणायचं, 11व्या वेळेला फलश्रुती म्हणायची. तुम्हाला परत असं म्हणायचं नाही की एक वेळ म्हटलं तर चालेल का, असं काही म्हणायचं नाही. तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये जर वाढ हवी असेल, आवक वाढवायची असेल, तुम्हाला कुठल्याच प्रकारचा त्रास नको असेल तर तुम्हाला आजची ही सेवा करायला काहीच हरकत नाही. तुम्हाला जमतं तसं म्हणायला तेव्हा कोणीही ही सेवा करू शकतो. तुमची यजमानांनी केली तरी चालते. आणि जर तुम्ही कुटुंबात कोणाला वेळ नाही आहे तर घरातील महिलेनी करायला काहीही हरकत नाही. ही सेवा देवघरासमोर बसून करायची, घरात बसून करायची. आणि ज्यांच्याकडे श्रीयंत्र हे ज्यांच्या दुकानामध्ये आहे त्यांनी देखील ही सेवा तिथेही केली तरी चालते. आणि हे बघा, सर्वप्रथम की आपल्याला कर्जाचे हप्ते असतात, आपल्यावर खूप सारे हप्ते फेडण्यासाठी आपल्याला कुठली सेवा करायची आहे. कारण कसं आहे, आवक वाढणं गरजेचं आहे, लक्ष्मी प्राप्त होणं गरजेचं आहे. लक्ष्मी ही चांगल्या मार्गाने आपल्याकडे आली पाहिजे. त्यासाठी ही 40 दिवसाची सेवा आपल्याला करायची आहे. ही सेवा जर करत असताना कोणाला मासिक धर्म आला तर त्या मासिक धर्माचे 4 दिवस सोडून तुम्ही पुढची सेवा हे करू शकता. त्यानंतर सुतक विटाळ या जर अडचणी तुम्हाला आल्या तर सेवा ही नव्याने तुम्हाला परत सुरू करायची आहे. आणि जर ही सेवा तुम्ही कंटिन्युअस करायची आहे. ही सेवा करत असताना सर्वप्रथम तुम्हाला केंद्रामध्ये जाऊन किंवा तुमच्या घरातही तुम्ही नारळ आणि खडी साखर ठेवून महाराजांना प्रार्थना करायची आहे की आणि सांगायचं आहे की माझी ही सेवा आपण पूर्ण करून घ्या. ही सेवा केल्यानंतर तुम्हाला नक्की अनुभव येईल आणि या सेवेनंतर तुमची आवक वाढत जाईल. लबाडी न करता प्रामाणिकपणे आपलं काम करत जा. तुम्ही करत असाल तर नक्की तुमचं नशीब साथ देईल आणि जर नक्कीच स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी उभे राहतील. त्यामुळे तुम्ही नक्की प्रामाणिकपणे तुमचं काम चोख करा. कुठल्याही प्रकारची लबाडी करू नका. काय होईल की जर तुम्ही लबाडी करत असाल तर तुम्ही कितीही सेवा करा त्याचा काहीही उपयोग होणार नाही. उद्योगधंद्यामध्ये बरकत होत नाही. मग आपल्याला ज्या सेवा करायला सांगितलेल्या आहेत त्या सेवा तुम्ही आवर्जून करा. स्वामी नक्कीच आपल्या पाठीशी असतील. हे छोटीशी माहिती होती जी तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. ज्यांना शक्य होईल त्यांनी ही सेवा नक्की करा. 40 दिवसाची ही सेवा आहे, यामध्ये कुठलाच खंड पडू देऊ नका. ही छोटीशी माहिती होती जी तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. त्यामुळे सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.